मला पर्सनली नेहमी ना एखादं कॅरेक्टर जेव्हा खूप अनकम्फर्टेबल करतं ना, किंवा अरे बापरे हे आपण असे नाही होत. तर ती आम्ही सगळं झालं, घरी गेलो रात्री, अनघा होती, ती होती, आम्ही बसलो होतो. त्यावेळेला मला तिने सांगितलं, की मला तू कुठेच तू वाटला नाही. तर त्याची प्रोसेस सुरू झाली आणि मी त्याच्यात 12 ते 14 किलो वाढवलं. ओके. आणि अनफॉर्च्युनेटली ती फिल्म बंद झाली. पण मला आय वॉन्टेड टू लुक अगली, की मी खूप घाण किळसवाणा दिसलो पाहिजे. त्यामुळे मी थोडंसं हे इकडे टाईट करून घेतलं. प्रेक्षागृहात जाऊन जर आपण सिनेमा पाहिला नाही तर सिनेमे चालणारच नाहीत. मला असं वाटतं मेरी वो छाजाना है किंवा मी दिसलो पाहिजे असा ज्या वेळेला प्रयत्न असतो त्यावेळेला कदाचित ते गंडू शकतं. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. देव माणूस हा चित्रपट सध्या सगळीकडेच चालू आहे आणि बरीच कारणे चित्रपट प्रेक्षकांना आवडण्यामागचं एक कारण सोबत घेऊन आली आहे. सिद्धार्थ, अरे किती छान काम करतोस तू. थँक्यू. किती छान. म्हणजे कधीतरी ना प्रेक्षक म्हणून असं वाटतं की आपलं दुर्दैव आहे का की आपण याला डेली बघू शकत नाहीये किंवा खूप प्रोजेक्ट्स मध्ये नाही बघू शकत आहे. किती छान. म्हणजे ही जेव्हा स्क्रिप्ट तुझ्याकडे आली, अगेन मी नेहमी कलाकारांना विचारते की भूमिका आणि सिद्धार्थ किती सिमिलर आहे किंवा किती मेहनत घेतली. तू तसा नाहीच आहेस. बरोबर. त्यामुळे मेहनत तर ऑब्व्हियसली घ्यावी लागणार आहे. पण ही जेव्हा भूमिका आली तर सिद्धार्थ हे करावं असं का वाटलं? मला ना याचं ऑडिशन म्हणजे खूपच वेळेवर याचं ऑडिशन आलं आणि कारण त्यांना 2-4 दिवसातच शूट स्टार्ट करायचं होतं आणि त्यांनी मला एक ब्रीफ दिलं आणि सांगितलं की तुला जसं तुझ्या पद्धतीने हे करायचंय ते कर आणि ते लकीली आवडलं. मला पर्सनली नेहमी ना एखादं कॅरेक्टर जेव्हा खूप अनकम्फर्टेबल करतं ना, किंवा अरे बापरे हे आपण असे नाही होत, तर तसं काहीतरी करण्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं ते. आणि मला असं वाटतं अशा अनकम्फर्टेबल स्पेसमध्ये जेव्हा आपण एखादं पात्र एक्सप्लोर करतो तेव्हा अशी माणूस म्हणून पण आणि ऍक्टर म्हणून पण आपली थोडीशी ग्रोथ होते. सो चॅलेंज जो आहे ना तो, सो हे तसं मला खूप वाटलं. एकतर मी असं निगेटिव्ह कॅरेक्टर केलेलं नव्हतं, त्यात तो नुसता निगेटिव्ह नाही आहे, तो सुद्धा आगली आहे किंवा त्याची वेगळी विकृती आहे, चीप आहे. तर म्हटलं आपण हे काय करू शकतो ह्याच्यामध्ये की हा कॅरिकेचर पण नाही वाटला पाहिजे आणि खूप खरा वाटला पाहिजे आणि तितकाच त्याचा अगली आणि राग आला पाहिजे. सो अशा खूप पॉसिबिलिटीज होत्या याच्यामध्ये. सो लकीली ते माझ्याकडे आलं आणि आय एम ग्रेटफुल की तेजसने त्याला ते ऑडिशन आवडलं आणि नंतर ते सगळं झालं. तर येस, मला असं वाटतं की नेहमी मला ते जास्त टेम्प्ट करतं की अरे हे करायला पाहिजे. पण मला नेहमी मला असं वाटतं की जेव्हा मी हे पोस्टर पाहिलं म्हटलं बापरे खूप दिग्गज चेहरे आहेत. बरोबर. म्हणजे त्यांनी बरीच वर्ष या चित्रपटसृष्टीला दिली आहेत आणि 101 चित्रपट दिलेत आपल्याला. जेव्हा सिद्धार्थ त्यांच्यासोबत काम करतो असं कुठेतरी चालू होताना वाटत होतं अरे आता हे कॅरेक्टर याच्यावर ओव्हरपॉवर करेल का, किंवा असं वाटू शकेल का की सिद्धार्थ हे कॅरेक्टर झाकलं जातंय, जो शेट आहे तो झाकला जातोय. पण असं नाही होते. म्हणजे ते इक्वली त्या कॅरेक्टरला उभं करण्याचं काम, किंवा इक्वली समजा सुबोध दादा आहे, सुबोध दादा तुझ्यापेक्षा फार सिनियर आहे, तुझ्यापेक्षा दुप्पट चित्रपट त्याने केले असेल, त्याच्यापेक्षा जास्त. सो हे ओव्हरपॉवर पण होऊ न देणं, प्लस त्याचा एक स्पेस आहे, माझा एक स्पेस आहे, पण मी स्टार दिसलो पाहिजे, हे जेव्हा येतं ना, हे सेटवर किती प्रेशराईज असतं की नाही मला मेरे को छा जाना है. नाही, मला असं ना, म्हणजे मला असं वाटतं मेरी वो छाजाना है किंवा मी दिसलो पाहिजे असा ज्या वेळेला प्रयत्न असतो त्यावेळेला कदाचित ते गंडू शकतं. ओके. कारण मग तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करून ते करा. ऑफकोर्स ऍक्टर सेल्फिश असतो, आपण त्याच्या स्वतःच्याच बाबतीत विचार करत असतो, पण याचं क्रेडिट मी एकतर मला ही जेव्हा नावं कळली ना तेव्हा मी नर्वस वगैरे अजिबातच झालो नाही, कारण मी खूप एक्साइट झालो, मला खूप आनंद झाला. जसं तू म्हणालीस की यांनी इतकी कामं केली, तितकी भारी कामं केली, आपण मी तर लहानपणापासून आपण सगळ्यांनी याची कामं पाहिली. सो आपल्याला असं कधीतरी वाटून गेलेलं असतं, त्यांचं काम बघितलं की अरे यांच्याबरोबर एकदा काम करायचंय, अरे मिळालं पाहिजे. सो फायनली जेव्हा ती संधी मिळाली आहे आणि इट इज देअर, तर मग नर्वस वगैरे होण्याचा काही संबंधच येत नाही. मी इतका एक्सायटेड होतो. आणि जे माझं पात्र आहे ते जर मी तशा पद्धतीने करू शकलो असेल तर त्याचं सगळं क्रेडिट टीमला, म्हणजे डिरेक्टरलाही तितकंच जातं, कारण त्याने मला सांगितलं की तुला फ्रीडम आहे करण्याचं. को ऍक्टर महेश सर जे आहेत त्यांच्याबरोबर मला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग सीन्स आहेत.
सो त्यांनी मला ती मुभा दिली, त्यांनी तो कम्फर्ट दिला, त्यांनी मोकळेपणा दिला. त्याच्यामुळे त्या गिव्ह अँड टेकमुळे ते घडू शकलं, मी करू शकलो. सुबोध दादा बरोबर पण तेच, की आमचा सीन होता, एकच सीन आहे, 2 सीन आहेत आमचे. सो एक तर त्याचं काम मला इतकं आवडतं, महेश सरांचं आवडतं, रेणुकाताई आहे, पण इथे पात्र वेगळं आहे ना सगळं, आणि त्याच्यामुळे तो सीन कसा छान होईल किंवा त्या सीनचा जो इंटेन्शन आहे आणि त्या इंटेन्शनचा जो इम्पॅक्ट आला पाहिजे ते झाल्यानंतर, तर हे एकतर सगळी इतकं काम केलेली माणसं आहेत, त्याच्यामुळे तो सीन फुलवण्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मग तो फुलवण्यासाठी या ऍक्टरला जर ती स्पेस देणं गरजेचं आहे, तर ते ही मी ग्रेटफुल आहे की एक ही माणसं होती, कारण त्यांनी ती दिली, त्याच्याशिवाय मी करू शकलो नसतो. सो ही टीम एफर्ट आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी म्हणशील, आणि मी खूप ऑनेस्टली म्हणतोय की मी खूप एक्साइटेड होतो यांच्यावर. आणि मुळात ते ऍक्टिंग आवडते, आपला रोल चॅलेंजिंग आहे, सीन इंटरेस्टिंग आहेत, को ऍक्टर इतके ब्रिलियंट आहेत. डिरेक्टरने आपल्याला सांगितलंय बाबा की तुला जे पाहिजे ते कर, तू चुकला किंवा हे झालं तर मी तुला सांगेन कमी जास्त करायला, मग अजून काय पाहिजे. मग ती मजा. मग त्याच्यामुळे मला ही जी प्रोसेस आहे ना पूर्ण सीनची, शूटिंगची, मी खूप एन्जॉय केली आहे. हा एक खूप मोठा लर्निंग एक्सपिरियन्स पण होता आणि मला मजा आली खूप. अगदीच. पण चित्रपट रिलीज झाला किंवा प्रेस शो होतात किंवा आपलं प्रीमियर होतं, बरेच आपल्या इंडस्ट्रीतले बरेच दिग्गज फोन करतात की करत असतील की आवडला सिनेमा, काम आवडलं, असं कधी एक आला या पिक्चर नंतर? म्हणजे बरेच लोक, म्हणजे ज्यांनी फिल्म बघितली त्यांनी आवर्जून मला फोन करून किंवा त्यांचा मेसेज कन्वे केलाय. ऑडियन्सचा खूप चांगला रिस्पॉन्स. जे फिल्म बघतायत ती लोक मला मेसेज करताय की काम खूप आवडलं, तुमचा खूप राग येतो, खूप अनएक्सपेक्टेड आहे हे सगळं. पण मला असं वाटतं की हे सगळं खूप ओव्हरवेल्मिंग आहे. येस. आणि ते काय होतं, आपण एखादं सगळं करतो, म्हणजे आपल्याला एक पात्र मिळतं, ते आपण मनापासून करतो, ती फिल्म रिलीज होते, पण ती रिलीज झाल्यानंतर शेवटी ऑडियन्सच्या हातात असते. आणि त्यांना ज्या वेळेला आपलं काम, पिक्चर सगळंच ज्या वेळेला आवडतं, तेव्हा ते तुझं एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे, ते सर्कल पूर्ण होतं. अगदीच. पण मगाशी एक गोष्ट तू मस्त बोललास की डिरेक्टरने फ्री हँड दिलेला, की तुला जे योग्य वाटेल कॅरेक्टरसाठी ते तू करू शकतोस. राईट. जेव्हा स्क्रिप्ट येते, कॅरेक्टर कळतं, समजतं, एक 4-5 दिवस रिहर्सलच्या असतात, त्यात उमजत जातं कॅरेक्टर आपल्याला. एक असतं ना की मी हे करतो, मग त्याची देहबोली अशी असेल, मी असा चालेन, किंवा मी हात असे वर करेन, किंवा मी बोलताना काहीतरी एक फेशियल एक्सप्रेशन करेन. तुझं इनपुट काय होतं एक, की ज्याच्यात ते वर्क झालं असं तुला वाटतं? हसणं जे होतं ना त्याचं मला ते हसणं वर्क झालं. ते मी ऑडिशन मध्ये पण केलं होतं. त्याच्यामुळे मला तेजसने सांगितलं, आणि ते जे तू हसला आहे ना म्हणे, ते मला ते हसणं सारखं सारखं पाहिजे म्हणे मध्ये, ती त्याची आयडेंटिटी होऊ शकते तसं हसणं. सो त्याचं एक, मग त्या हसण्यामध्ये पण मग ते तसं इनपुट होतं, किंवा त्या भाषेचं, ती कोपरगाव असं आपण जर सांगितलं आहे, तर एक तो त्या पट्ट्यातली भाषा कशी असू शकते, त्याचा एक ते मला जे करता आलं ते केलं. मला असं वाटतं. आणि जेव्हा कॉस्ट्युम वगैरे घातले ना, ते तेजसने जो त्यांनी लुक जो डिझाईन केला होता ना, ते घातल्यानंतरच तो एक माज येतो किंवा त्याला जे रिक्वायर्ड आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की मी त्याच्या आधी काही दिवसांपूर्वी एक फिल्म करत होतो, खूप सुंदर फिल्म होती, आणि त्याच्यासाठी डायरेक्टरची रिक्वायरमेंट होती की तू थोडासा बल्कअप हो आणि ह्यूज वाटला पाहिजेस, आणि नंतर त्याचं रिपिंग आणि ऍब्स वगैरे पाहिजे. तर त्याची प्रोसेस सुरू झाली आणि मी त्याच्यात 12 ते 14 किलो वाढवलं. आणि अनफॉर्च्युनेटली ती फिल्म बंद झाली काही कारणास्तव. तर मला त्याचा फार त्रास झाला. आणि काय झालं, त्या गेनिंग प्रोसेसमध्ये पोट वाढलं, मसल थोडे थोडे हे होतात पण पोट वाढतं ते सगळं, नंतर ते कटिंग करत असत. तर तसं एक म्हटलं, आणि मग मी तो रिव्हर्स जर्नी सुरू केला की आता बारीक व्हायचं आपल्याला परत, आणि ही फिल्म आली. सो मी म्हटलं की ओके, सो आता हे जे पोट आहे, हे जे वाढलेलं, तर हे आपण वापरलं पाहिजे या कॅरेक्टरसाठी. म्हणजे आता ते उगाच मी थोडं लूज कपडे द्या मला ते, कारण पोट ते अगली दिसतं, पण मला आय वॉन्टेड टू लुक अगली, की मी खूप घाण किळसवाणा दिसलो पाहिजे. त्यामुळे मी थोडंसं हे इकडे टाईट करून घेतलं, की ते मला, मी उभा राहताना मुद्दाम असा जास्त उभं राहिलो की मी ते पोट त्या दिसेल, त्याचं ते सगळं असं दिसेल. सो ते मला असं वाटतं ह्या गोष्टींमुळे ते कॅरेक्टर उभं राहतं. आणि जर ते इनिबिशन ठेवलं असतं
की अरे पोट थोडंसं लूज मी लपवतो वगैरे, तर मला असं वाटतं तितकी त्या बॉडी लँग्वेजमध्ये मला तो मोकळेपणा मिळाला नसता. तर त्या एका गोष्टीने सुद्धा मला फार मदत केली हे उभं करण्यात. अगदी. पण असं म्हणतात ना की आपले जवळचेच लोक आपले खूप मोठे क्रिटिक असतात. म्हणजे आपल्याला सांगतात ते बाबा तू चुकलायस किंवा एकट्यात रूम मध्ये जाऊन की हे तू बरोबर नाही केलंयस. मेजर क्रिटिक असतात आपल्या लाईफ मधले. जेव्हा प्रीमियरच्या वेळेस ना मी तितिक्षाचं आमच्याकडे बाईट आलेली, तर तितिक्षा त्याच्यात एक असं बोलली की त्याचं स्वप्न पूर्ण होतंय. आपण एक पार्टनरला सांगतो की मला त्यांच्यासोबत काम करायचंय, मला ते स्वप्न आहे, तर माझं ते स्वप्न पूर्ण होतं असं ती त्या व्हिडिओमध्ये बोलली. सो जेव्हा तिने चित्रपट पाहिला किंवा ती जेव्हा त्या प्रीमियरला आली, ती बाहेर येऊन काहीतरी बोलली असेल किंवा तो मोमेंट काय होता? म्हणजे 100%. एकतर तितिक्षा इतकं मला कोणीच नाही ओळखत, माहिती मला खूप इन अँड आउट ओळखते. म्हणजे काय तर माझ्या मायन्यूट रिॲक्शन्स ज्या आहेत सिद्धार्थ म्हणून त्या तिला माहिती, बरोबर. सो ती आम्ही सगळं झालं, घरी गेलो, रात्री अनघा होती, ती होती, आम्ही बसलो होतो. त्यावेळेला मला तिने सांगितलं की मला तू कुठेच तू वाटला नाही, तू कम्प्लिटली वेगळा म्हणून, आणि यू सरप्राईज मी. तर मला असं वाटतं आपल्याला जी व्यक्ती खूप जास्त ओळखते तिला जेव्हा आपण सरप्राईज करू शकलो की माणूसच वेगळा वाटला, तर मग ओके, म्हणजे मग आपल्याला, तर ती माझ्यासाठी खूप स्पेशल कॉम्प्लिमेंट होती. अनघा माझी जी बेस्ट फ्रेंड आहे ती पण तेच म्हणाली की तू एकदमच वेगळा वाटत होता, तू वाटत नव्हता. तर मला असं वाटतं की ओळखणारी लोकांना ज्या वेळेला आपल्याला असं वाटलं, तर मग मला तर ती कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी त्या पद्धतीच्या ज्या कॉम्प्लिमेंट्स त्या खूप स्पेशल होत्या. पण मी जो पहिला एकदम मी इंट्रोडक्शनला जे बोललेले की आमचं दुर्दैव आहे का की तू सतत दिसत नाहीयेस, पण नंतर असं पण वाटतं की बरं झालं सतत नाही दिसतेस, बरं झालं तू मोजकच काहीतरी करतोयस पण ते खूप छान करतोयस. बरं झालं जेव्हा 10 वर्षांनी जेव्हा तुझी स्टोरी लिहिल तेव्हा तू काहीही केलेलं नसेल, ते तू एक सगळं मास्टर केलेलं असेल की मी हे केले किंवा मी छान केलंय काहीतरी. आता निवडताना हे निवडताना किंवा पुढचं काहीतरी निवडताना सिद्धार्थ नेहमी असंच निवडणार आहे की जिथे मी छोटी भूमिका असेल तरी चालेल पण इम्पॅक्टफुल पाहिजे, की सिद्धार्थला आता लीड करायचं की आपण एकदा येऊया, एकदा लीड मध्ये बघूया काय होतं की अख्खा जर मी एक चित्रपट इंटरव्हल पर्यंत जरी खांद्यावर उचलू शकतोय, तर जेव्हा मी पूर्ण चित्रपट खांद्यावर उचलेल तेव्हा एक मज्जा वेगळी असेल. तर काय वाटतं? नाही, ऑफकोर्स मला म्हणजे याच्या आधी मी एक फिल्म केली JNU नावाची, ती अनफॉर्च्युनेटली खूप लोकांनी पाहिलीच नाही. ती हिंदी फिल्म होती आणि त्याचं माझं म्हणजे त्याच्यात मी लीड होतो आणि तो खूप चॅलेंजिंग रोल होता आणि तसं म्हणजे काय म्हणतात परफॉर्मन्सेस आणि ते सगळं चांगलं झालं होतं, पण ती पोहोचली नाही फिल्म. त्यामुळे मला वाईट वाटलं होतं की अरे चल ठीक आहे नाही पोहोचली. पण त्या प्रोसेसमध्ये मला ती जी एक फिल्म एक मोठा रोल थ्रू आउट आपल्या खांद्यावर घेऊन तू जे म्हणालीस की थ्रू आउट आपण ती फिल्म ते पात्र पूर्ण फिल्मवर असतं किंवा लीड असतो, तर ते जास्त चॅलेंजिंग पण असतं. त्याच्यामुळे मला असं अजिबात नाही की मला छोटा करायचा आहे किंवा मला लीड करायचं आहे. मला ऑफकोर्स ते पण करायचं आहे, हे पण करायचं आहे. माझ्याकडे येणारा जो काही प्रोजेक्ट असेल किंवा मला जे करायचं असेल त्याच्यामध्ये मी जसं म्हणालो तो एक फॅक्टर पाहिजे की हा काहीतरी अनकम्फर्टेबल करणार आहे, मी आधी केलेलं नाहीये. मग मला असं चॅलेंज करणारे सगळेच रोल करायचे. मला असं मी जेन्युइनली मी फार नाही विचार करत की फार म्हणजे मला आता लीडच करायचंय, मला हेच नाही करायचंय. मग असं असतं तर मग मी हे केलं नसतं. बरोबर. पण म्हणजे मला माहिती नव्हतं त्याचं काय, आपल्या ऑडिशनला तेवढं मला नव्हतं कळलं त्यावेळेला. पण मला त्या रोलमध्ये पोटेन्शियल दिसलं की अरे हे काहीतरी चॅलेंजिंग आहे, इंटरेस्टिंग आहे, ते मी केलं. मग मला ऑफकोर्स पुढे लीड पण करायचे. आता मी 2 फिल्म्स करतो पण आहे, ते पण वेगळे रोल्स आहेत. पण नुसतं आता लीड करायचंय म्हणून काही पण करायचं असं नाही, त्या रोलमध्ये काहीतरी गंमत पाहिजे. पण आता मराठी सोबतच बॉलिवूड टॉलिवूड काय विचार करतोयस की म्हणजे हिंदीमध्ये काम थोडं सुरू झालंच आहे. एक आता मी फिल्म करेन आणि साऊथमध्ये काम करायचंय, तर ते पण स्वप्न पूर्ण होईल. अगदीच तथास्तु. पण आता जे चित्रपटाचं जे प्रमोशन झालं ते फार वेगळ्या पद्धतीने झालं. प्रत्येक चित्रपटाचा गाभा वेगळा असतो, त्यामुळे प्रमोशनची टेक्निक किंवा एक प्रोसिजर वेगळी असते. 1+1 दिलंय प्रेक्षकांसाठी, नंतर अजून बरेच काय म्हणतात खूप छान छान एलिमेंट्स दिलेत प्रेक्षकांना की ही बघितली पाहिजे किंवा ही बघाच. बरोबर. 1+1 एका प्रोडक्शन हाऊसने देणं ही फार मोठी गोष्ट आहे एखाद्या चित्रपटासाठी. बरोबर. आता जेव्हा प्रेक्षकांना आम्ही फार रिव्हील करू शकत नाहीये कारण का सिद्धार्थचं कॅरेक्टरच इतकं
तो वाईट आहे. तो रिव्हील झालाच नाही पाहिजे. पण सिद्धार्थ, काय सांगशील प्रेक्षकांना की आपण आता नाही कमी पडलो पाहिजे? म्हणजे जे प्रेक्षकांना हवंय, कथा सुंदर आहे, बरोबर, कलाकारांचा अभिनय उत्तम झालाय, स्क्रीन प्ले, डायलॉग्स, गाणी, सई तामणकरची लावणी, इतके उत्तम कलाकार, सगळं असताना आता प्रेक्षकांनी गेलं पाहिजे चित्रपटगृहात. तर काय सांगशील प्रेक्षकांना की आत्ता जा, कारण का 1+1 पण देऊन झालं. म्हणजे मला तेच वाटतं की आपण म्हणजे जर सगळे आपले टिक मार्क्स होत असतील तर आता फक्त शेवटी फिल्म ही ऑडियन्सची असते आणि तो शेवटचा टिक जो असतो की प्रेक्षकांनी पाहिली, त्यांना आवडली किंवा नाही आवडली, तो त्यांचा डिसिजन असतो. पण प्रेक्षकांनी ती पाहिली हा जो एक शेवटचा टिक मार्क आहे तो राहिलाय फक्त आता. आणि बाकी जर तुम्ही रिव्ह्यूज पण बघाल आणि सगळं बघाल तर ते बाकी सगळ्या गोष्टी जर एखाद्या प्रोडक्टमध्ये आहेत तर मला असं वाटतं की प्लीज ही शेवटची त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की प्रेक्षागृहात जाऊन जर आपण सिनेमा पाहिला नाही तर सिनेमे चालणारच नाहीत. आणि मग आमची म्हणून नाही पण अशा ज्या चांगल्या कलाकृती आहेत त्याचं दुर्दैव ठरतं की अरे चांगली फिल्म आहे पण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही. मला कधीतरी कसं वाटतं माहितीये, सॉरी मी कट केलं, की प्रेक्षक जेव्हा OTT किंवा टेलिव्हिजनवर बघतील हा चित्रपट तेव्हा कदाचित रिग्रेट त्यांना येईल की अरे मी हा थिएटरमध्ये बघायला पाहिजे होता. असं आपलं बऱ्याच चित्रपटांबाबतीत होतं आणि हे या बाबतीत आहे. आमची फिल्म म्हणून असं नाही पण तो थिएटरमध्ये जाऊन असा एक तो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे, तो अनुभवण्याची गोष्ट आहे. ती ह्या गोष्टीमध्ये पूर्णपणे आहे आणि सगळ्या डिपार्टमेंट्सने तितकी मेहनत घेऊन तसं काम केलंय की तसा एक्सपिरियन्स ऑडियन्सला मिळेल. सो म्हणून सुद्धा थिएटरमध्ये जाऊन बघणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे अगदीच. पण अजूनही चित्रपट हा थिएटरमध्ये आहे, Yes. तुम्ही बघू शकता. आणि सिद्धार्थ, मला तुला इतकंच सांगायचंय की असंच छान काम करत राहा आणि असाच ग्राउंडेड राहा, कारण का तू असा असलास ना की त्याच्यावर जेव्हा मी चित्रपट बघते तेव्हा मला फार भारी वाटतं, कारण का तो माझाच वाटतो 100%. आणि खूप बरं वाटतं की बरं झालं या चित्रपटात त्याला घेतलं, असं होतं. सो हे असंच ठेव, अशीच मेहनत करत राहा. इट्स मज्जा नेहमी आहे सर. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.